महाराष्ट्र का एकमात्र डबल गिनीज वर्ल्ड रिकॉर्ड होल्डर सोमैया ग्रुप ऑफ इंस्टीट्यूशंस तथा MSPM ग्रुप प्रस्तुत करता है सोमैया फार्मेसी कॉलेज। अब फार्मेसी का शिक्षण लेकर अपना भविष्य संवारे। एडमिशन ओपन फॉर बी फार्म एंड डी फार्म। बी फार्म करे 4 वर्ष में और डी फार्म करे 2 वर्ष में, प्रति वर्ष एकदम किफायती फीस में। बी फार्म के लिए 12वीं साइंस पास तथा MHT CET के माध्यम से तथा डी फार्म के लिए 12वीं साइंस पास विद्यार्थी प्रवेश ले सकते हैं। इस कोर्स के बाद आप बन सकते हैं ड्रग इंस्पेक्टर, फार्मासिस्ट, फार्माकोलॉजिस्ट, क्लिनिकल ट्रायल रिसर्च एसोसिएट या फिर फूड कॉस्मेटिक प्रोडक्ट डेवलपमेंट साइंटिस्ट। OBC तथा ओपन कैटेगरी की लड़कियों के लिए 100% स्कॉलरशिप। शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राइब, न्यूमैटिक विमुक्त जाति, स्पेशल बैकवर्ड क्लास और डिनोटिफाइड ट्राइब के लिए फ्री एडमिशन अगेंस्ट गवर्नमेंट स्कॉलरशिप। OBC और ओपन कैटेगरी के लड़कों के लिए 50% छूट अगेंस्ट गवर्नमेंट स्कॉलरशिप तथा माइनॉरिटी स्कॉलरशिप और EBC स्कॉलरशिप। We have best faculties here at Somaiya Diploma in Pharmacy Chennai. We have best facilities here. इच्छुक विद्यार्थी आवश्यक डॉक्यूमेंट्स के साथ आज ही अप्लाई करें और अपने फार्मेसी कैरियर की शुरुआत करें। आवेदन के लिए संपर्क करें सोमैया फार्मेसी कॉलेज, आकाशवाणी रोड, वडगांव वार्ड, चंद्रपुर। कॉन्टैक्ट नंबर 9800004632। नागपुर महाराष्ट्र की राजनीति में चर्चित ऑपरेशन टाइगर को लेकर कांग्रेस विधायक और नेता विकास ठाकरे ने भाजपा और सत्ताधारी गठबंधन पर निशाना साधा। उन्होंने कहा कि कांग्रेस के किसी भी विधायक के पार्टी छोड़ने की कोई संभावना नहीं है और पार्टी के जनप्रतिनिधि इस तरह के राजनीतिक प्रलोभनों का शिकार नहीं होंगे। ठाकरे ने कहा कि कांग्रेस ने एकजुट होकर मतदान किया है और पहले से ही अपनी भूमिका स्पष्ट कर दी थी। विकास ठाकरे ने आरोप लगाया कि पिछले 5-6 वर्षों से ऑपरेशन टाइगर और ऑपरेशन लोटस जैसे राजनीतिक प्रयोग लगातार किए जा रहे हैं। उन्होंने कहा कि विधायकों को तोड़कर सरकारें बनाने की प्रवृत्ति लोकतांत्रिक मूल्यों के लिए खतरा है। उनके मुताबिक जो भी जनप्रतिनिधि दल बदलता है उससे आत्ममंथन करना चाहिए, क्योंकि इससे जनता का अपने चुने गए जनप्रतिनिधियों पर भरोसा कमजोर होता है। उन्होंने कहा कि अगर जनप्रतिनिधि जनता के नहीं तो कम से कम अपने मतदाताओं की भावना और विश्वास की लाज जरूर रखे। अपने बारे में चल रही अटकलों पर ठाकरे ने कहा कि उन्हें किसी तरह की कोई राजनीतिक पेशकश नहीं मिली है और ऐसी बातें केवल मीडिया में ही सुनने को मिलती हैं। 580 मतं असताना 650 मतं भेटणार आहे आणि काँग्रेसची मतं त्यांच्याकडे जाणार। कसं आहे की निकालाच्या पहिले दावे प्रतिदावे होत असतील, त्यातलाच एक प्रकार असेल, परंतु जेव्हा मतपेटी उघडेल आणि वास्तविकता काय आहे समोर तेव्हा आपण बोलू। पण काँग्रेसचे जे निरीक्षक होते नितीन राऊत ते या सगळ्या निवडणुकीत सक्रिय नव्हते, त्यामुळे ते नगरसेवकांनी नाराजी देखील व्यक्त केली। नाही तो काही भाग नाही, आता ते सक्रिय नव्हते परंतु बाकी काँग्रेसचे नेते सक्रिय होते ना, ज्यांच्याकडे सगळी यंत्रणा सगळे होते असे सगळे नेते सक्रिय होते आणि शहरात सुद्धा तरी किमान आम्ही एक गठ्ठानं व्होटिंग केलेलं आहे। आता त्यांच्या सक्रियता भाग त्यांना पूर्वनियोजित नितीन राऊतांचा कार्यक्रम असेल आणि मग पक्षाने जबाबदारी टाकली असेल म्हणून ते कुठे बाहेर गेले आहे, परंतु ते नसताना सुद्धा नगरसेवकांनी कुठेही न जाता बरोबर मतदान केलं आहे। आम्ही सांगितलं होतं की नगरसेवकांना कुठे नेण्याची गरज नाही आहे, ते सकाळी एका जागी जमा झाले 8 वाजता, एक सोबत जाऊन त्यांनी मतदान केलं। म्हणजे काँग्रेसचे काही आमदार नाराज असल्याची चर्चा आहे। ऑपरेशन टायगर सारखे ऑपरेशन राज्यात देखील केलं जाऊ शकतं। मला वाटते काँग्रेसचा एकही नाराज आमदार नाही आहे आणि तो काही जाणार नाही आहे आणि मला वाटतं याला काही बळी पडणारे काँग्रेसचे आमदार नाही आहे। टायगरला कशा पद्धतीने पाहतात ज्या पद्धतीने उद्धव ठाकरेंचे 7 आता हे ऑपरेशन टायगर, ऑपरेशन लोटस हे सातत्यानं 4-5-6 वर्षापासून चालू आहे आणि राजकारणामध्ये असला प्रकार या घटकेलाच आलेला आहे की तुम्ही तोडफोड, ज्या पद्धतीने ही सरकार बनली आमदार तोडून, तर आता काहीही होऊ शकते। म्हणून मला वाटते की या सगळ्या गोष्टी होत असताना राजकीय प्रतिमेला म्हणजे राजकारणातील व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाला धक्का लावणारी ही घटना असू शकते। जो जातो त्यांनी आत्मपरीक्षण करायला पाहिजे की आपण का बरं जातो, का जात आहोत। परंतु हल्लीच्या काळात हे सगळं होत आहे आणि हा ट्रेंड निर्माण झाला आहे म्हणून जनतेचा सुद्धा विश्वास आता राहणार नाही की कोणत्या पक्षातल्या खासदाराला निवडून दिल्यावर तो कुठं जाईल। म्हणून आम्हा सर्व राजकारण्यांना आत्मपरीक्षण करण्याची
गरज आहे की आम्ही खरंच काय करत आहोत. जे जनप्रतिनिधी आहे, ज्यांना जनतेने निवडून दिलं आहे आणि त्यांनी कसं वागावं, कमीत कमी नाही कोणाची तर जनतेची तरी, ज्या मतदारांनी निवडून दिलं त्याची तरी लाज राखावी असं मला वाटतं. संजय राऊत, तुम्हाला कधी ऑफर आली आहे का भाजपकडून अशा पद्धतीची, किंवा तुम्ही कधी कोणाकडून ऐकलेलं आहे का? मला कधीच काही ऑफर आली नाही आहे. फक्त इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मीडिया सांगते की मला ऑफर आली, पण मी 1984 पासून काँग्रेसमधून आहे. एकदाही मला कोणी म्हटलं नाही की तुम्ही भाजपात या. फक्त आपल्या मीडियालाच माहिती राहते की मला ऑफर आली आहे आणि दरवर्षी ते नवीन नवीन निवडणुकीमध्ये काहीतरी सांगत असतात. संजय राऊतांनी असं म्हटलं का या खासदारांना तुडवा, कसं पाहता तुम्ही या वक्तव्य? आता कसं आहे, हे वक्तव्य त्यांनी केलं आहे. ते मोठे नेते आहेत संजय राऊत साहेब, आदरणीय आहे. त्यांनी केलेलं वक्तव्य आहे, त्यांच्या मनातली भाषा. मी याच्याबद्दल काही बोलू शकत नाही. परंतु ज्या खासदार अशी भूमिका घेतात त्यांनी आत्मपरीक्षण करावं असं मला वाटतं, की आपण जनतेची तरी लाज राखावी, मतदारांची लाज राखावी, एवढं मला वाटतं.